मारेगाव येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उभ्या असलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती। दरम्यान चोरट्यांनी चोरी केलेला ट्रक आंजी नदीपात्रात लपवून ठेवलेला होता। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथकाने या प्रकरणाचा उलगडा करीत चोरट्यांना ताब्यात घेऊन ट्रक जप्त केला। शेख अफरोज शेख अब्दुल राहणार सालोड जिल्हा वर्धा, शेख रोशन अब्दुल, प्रणय धनराज पोहणे दोघेही राहणार पालोती, पवन देवराव किनाके राहणार सालोड अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। मारेगाव येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून ट्रक चोरीला गेल्याने चांगलीच खळबळ उडाली होती। ठाणे गुन्हे शाखेचे पथक वणी उपविभागात गस्तीवर असताना त्यांनी तांत्रिक पद्धतीने तपास केला। सालोड व पालोती येथे चोरट्यांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले। आंजी नदीपात्रात लपवून ठेवलेल्या 2.5 लाखांच्या ट्रकसह घटनेत वापरलेली 3 लाखाची कार असा एकूण 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चारही आरोपींना मारेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश केंद्रे, पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकंते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, सुनील खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, निलेश निमकर, उल्हास कुरकुटे, रंजीकांत मडावी, सतीश फुके आदींनी केली।